आप देख रहे हैं न्यूज़ इंडिया 9। पालघर से बड़ी खबर, 6 प्रमुख सामाजिक कार्यकर्ता और नेता भाजपा में शामिल। नगर परिषद पालघर क्षेत्र से आज एक बड़ी राजनीतिक हलचल देखने को मिली। विभिन्न दलों से जुड़े 6 प्रमुख सामाजिक कार्यकर्ता और नेता आज अपनी अपनी पार्टी छोड़कर भारतीय जनता पार्टी भाजपा में शामिल हो गए। यह भव्य पक्ष प्रवेश समारोह भाजपा जिलाध्यक्ष श्री भरत भाई राजपूत के दहानू स्थित कार्यालय में आयोजित किया गया। समारोह में इतनी भीड़ उमड़ी कि माहौल किसी बड़े विवाह समारोह जैसा लग रहा था। भाजपा कार्यकर्ताओं और समर्थकों में जबरदस्त उत्साह देखा गया। भाजपा का दामन थामने वालों में सबसे प्रमुख नाम रहे चेतना गायकवाड़, जो तेज तर्रार और जुझारू महिला नेता मानी जाती हैं, तथा पूर्व में शिवसेना उद्धव ठाकरे गुट से जुड़ी रही हैं। दिनेश बाबर शिवसेना उद्धव गुट के बड़े और कद्दावर नेता रहे हैं। अक्षय संख्य नीलेश भोईर, इसके अलावा 2 अन्य स्थानीय स्तर के प्रभावशाली कार्यकर्ता भी भाजपा में शामिल हुए। इनमें से कई नेता पहले पालघर नगर परिषद के चुनाव में बतौर नगर सेवक अपनी किस्मत आजमा चुके हैं और सफल भी रहे हैं। भाजपा कार्यकर्ताओं ने इस पक्ष प्रवेश को पार्टी के लिए महत्वपूर्ण उपलब्धि बताया है और जिले भर में उत्सव जैसा माहौल देखा जा रहा है। पालघर से संदीप थोरात की रिपोर्ट। आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे। आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतोय आणि माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याबरोबरच या राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आणि आमचे पालघर जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष, धडाडीचे कर्तबगार असे जिल्हाध्यक्ष माननीय भरतभाई राजपूत, या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जवळजवळ हजारोंच्या संख्येने पूर्ण सगळ्या पार्टीमधले कार्यकर्ते, मोठे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। आणि त्यामुळे या आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे, कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रबिंदू बांधून काम करत आहे आणि त्यामुळेच अनेक योजना ह्या सफल झालेल्या आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक जे योजना येत आहेत, प्रकल्प येत आहेत, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त न करता विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। त्यामुळे आज आपण बघत आहोत की हजारोंच्या संख्येने इथे प्रवेश घेतलेला आहे। मी सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, आभार मानतो आणि स्वागत करतो। विषय मोदीजीचा आभार, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आज देशभरात काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्या जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे। आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत, हेमंत सावरा साहेब असतील, स्थानिक आमदार हरिचंद्र भोई साहेब असतील, ह्यांनी जे दीड वर्ष आणि वर्षामध्ये जे काम केलं लोकांमध्ये, ते एवढा विश्वास झाला इतर पक्षामध्ये का त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतोय, कुठेही इतर पक्षामध्ये त्यांच्या भविष्य दिसत नाही। म्हणून आज हजारो आणि तुमच्या याच्या पुढे सांगतो 15 दिवसात ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची सुरू आहे। नगरपालिकेमध्ये कोणाबरोबर युती कुठेच होणार नाही हे माझं मत आहे, कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललं जिल्ह्यामध्ये तर त्यांना संधी कधी, मी माझ्या भाषणामध्ये बोललो 262 लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला। त्याच्यामध्ये 150 लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील, जे 15 वर्ष त्या पक्षाला चालवतील जिल्ह्यामध्ये। जिल्ह्यामध्ये नगरपंचायत, ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये बीजेपी पक्षाची प्रमुख भूमिका काय असेल? आमची प्रमुख भूमिका, ह्याचा जिल्हाध्यक्ष बोलतो, खासदार साहेब आहेत, इथे आमदार साहेब आहेत, आमची भूमिका अशी असेल की प्युअर भारतीय जनता पार्टीच्या बसला पाहिजे। त्याच्यामध्ये ह्याचं कारण का सांगतो की जे 2 वर्षामध्ये तुम्ही लोकसभापासून बघितलं असेल, विधानसभामध्ये बघितलं असेल, जे परिवर्तन जिल्ह्यामध्ये घडत चाललेलं आहे, तर हे परिवर्तन आम्हाला दिसते, कारण लोकांमध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला समजते की लोक आमच्याबरोबर चालायला तयार आहे, फक्त आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं आहे। एवढा मोठा परिवर्तन जिल्ह्यामध्ये झालं 2 वर्षामध्ये।